त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंबोली फाटा येथे 2 तास रास्ता रोको आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केलाय। नांदगाव, कोहली, खरावळ, वेलुंजे, हेदुली व आरासविहीर या गावांना जोडणारा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बनवलेला रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने येथील जनजीवन विस्कळीत झालंय। या रस्त्याच्या खराब स्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून आरोग्य सेवांवरही परिणाम झालाय। वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अडचणीत आले। याबाबत प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले। ग्रामस्थांच्या या आक्रमक आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडाली असून गटविकास अधिकारी, तहसीलदार तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। कार्यकारी अभियंता लोणे यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याची त्वरित दुरुस्ती केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून लवकरात लवकर रस्त्याचे काम पुन्हा सुरू व्हावे ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।